नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शिरूर मतदारसंघाचे जे काही खासदार आहेत माननीय अमोल साहेब कोल्हे यांनी महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात महाराष्ट्रातील जे काही होमगार्ड्समध्ये कार्यरत जवान आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या काही अडचणी आहेत किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यांच्या वर्षभर ड्युटीचा प्रश्न असेल किंवा मग नियमित वेतनाचा प्रश्न असेल, कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल, कोणकोणत्या ठिकाणी होमगार्डची जी काही सुरक्षा आहे ही सुरक्षा देण्यात येऊ शकते अशा आशयाचं एक पत्र महाराष्ट्र सरकारला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी दिलेलं आहे। ते जे पत्र आहे त्या पत्राची डिटेल माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। अतिशय सुंदर त्यांनी विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे। होमगार्डच्या सर्व मागण्या किंवा सर्व प्रश्न त्यामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेले आहेत। ते डिटेल पत्र काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड या जवानांसाठी या संघटनेसाठी सातत्यानं काही संस्था काम करत असतात की त्यांना जास्तीत जास्त दिवस रोजगार मिळावा किंवा मग त्यांच्या मार्फत आंदोलनं निवेदनं वगैरे देत असतात। आता यामध्ये स्वतः अमोल कोल्हे साहेबांनी यामध्ये एक पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेलं आहे की जे काही होमगार्ड्स आहेत महाराष्ट्रामधले जवळपास 48,000 होमगार्डांची संख्या आहे, त्या सर्व होमगार्ड यांना वर्षभर ड्युटी मिळावी अशा प्रकारच्या आशयाचं एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण बघू। 13 तारखेचं पत्र आहे, लेटेस्ट पत्र आहे। यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। ही डेट आहे 13/6/2025 आणि यानंतर पत्रामध्ये आशय काय आहे तर त्यांनी लिहिलेलं आहे पत्र देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य। आणि विषय काय आहे याचा तर विषय आहे महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड जवानांना 365 दिवस नियमित रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या विविध मागण्यांना मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी करण्याबाबत अशा आशयाचं हे पत्र असणार आहे। डिटेलमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी आता यामध्ये बघू आपण। तर यांचं जे मतदारसंघ आहे हा शिरूर मतदारसंघ आहे। माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संपूर्ण राज्यातील महाराष्ट्र होमगार्ड जवानांनी त्यांच्या विविध मागणीसंदर्भात मला निवेदन सादर केले आहे। या सर्व मागण्यावर सकारात्मक निर्णय घेऊन तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्यातील जवळपास 48,000 होमगार्ड जवान सध्या नियमित रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत। त्यानंतर त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्यक्षात सध्या केवळ 3-4 महिनेच काम मिळत असून उर्वरित कालावधीत आर्थिक असुरक्षिततेला समोर जावे लागत आहे। याशिवाय सध्या केवळ 3-4 महिनेच काम मिळाल्याने व मानधनही नियमित वेळेवर न मिळाल्याने राज्यातील अनेक होमगार्ड जवानांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली असून दैनंदिन जीवन जगणे देखील कठीण झाले आहे। त्यामुळे 365 दिवस नियमित रोजगार आणि वेळेत मानधन मिळणे ही केवळ रोजगाराचीच नव्हे तर कुटुंबाच्या अस्तित्वाचीही गरज बनली आहे। या संदर्भात होमगार्ड जवानांनी वेळोवेळी विविध आंदोलने, मोर्चे काढले आणि शासकीय व प्रशासकीय पातळीवर निवेदने सादर करून सातत्याने पाठपुरावा केला आहे। मात्र अद्यापही याबाबत ठोस तोडगा निघालेला नाही। ही बाब अत्यंत खेदजनक आहे। सध्या राज्यातील विविध क्षेत्रामध्ये विशेषतः सार्वजनिक ठिकाणे, गंभीर खाजगी क्षेत्र, सरकारी कार्यालय, शैक्षणिक संस्था, गृहनिर्माण संस्था तसेच एसटी महामंडळासाठीही सुरक्षा व्यवस्थेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे। महिला व विद्यार्थी सुरक्षिततेच्या उद्देशाने देखील सुरक्षितता यंत्रणा सक्षम करणे ही काळाची गरज आहे। या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना राबवताना होमगार्ड जवानांची नेमणूक केल्यास त्यांच्या रोजगाराची निश्चिती होईल व एकाच वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नालाही प्रभावीपणे हाताळता येईल। या विषयासंदर्भात महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या विविध आदेशांची नोंद घेऊन त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक असून होमगार्ड जवानांच्या विविध संघटनांनी केलेल्या खालील मागण्या मान्य करणे आवश्यक आहे। मागण्या काय आहेत ते बघू आपण। तर राज्यातील सर्व होमगार्ड जवानांना 365 दिवस निश्चित रोजगार देण्यात यावा। त्यानंतर होमगार्ड जवानांनी दर 3 वर्षांनी होणारी पुनर्नोंदणी वाढवून 5 वर्षांसाठी करण्यात यावी। सध्या सुरू असलेली ऑनलाईन पद्धत अपुरी व त्रुटीपूर्ण आहे। यामध्ये आवश्यक सुधारणा करून प्रक्रिया सुलभ करावी। होमगार्ड जवानांचे मानधन 5-6 महिने थकवून ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करणे, याबाबत मानधन नियमितपणे वेळेत देण्याची काटेकोर व्यवस्था करण्यात यावी। सरकारी शाळा, गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणी व एसटी महामंडळाच्या रक्षणासाठी होमगार्डची नेमणूक करण्याचा विशेष कार्यक्रम राबविण्यात यावा।
आणि यासाठी आवश्यक शासन निर्णय त्वरित जारी करावा, अशा प्रकारच्या ह्या सर्व मागण्या आहेत. महाराष्ट्र होमगार्ड जवानांच्या विविध प्रलंबित मागण्याच्या संदर्भात प्राप्त निवेदने व आवश्यक कागदपत्रांची प्रत सोबत जोडत आहे. तरी आपण जातीने लक्ष घालून महाराष्ट्र राज्यातील सुमारे 48,000 होमगार्ड जवानांच्या या सर्व रास्त मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करून त्यांना मंजुरी देण्याबाबत आणि न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्णय घेऊन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत, ही नम्र विनंती. अमोल रामसिंग कोल्हे अशा आशयाचं हे पत्र आहे. या पत्रामध्ये सर्व डिटेल माहिती आपल्याला मिळू शकते. सर्व सविस्तरपणे माहिती यांनी मांडलेली आहे. रोजगाराचा प्रश्न आहे, कुटुंबाचा प्रश्न आहे, उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, मानधन वेळेत मिळत नाही आहे, वर्षभर काम मिळत नाही आहे, काय काय समस्याला होमगार्डला सामोरे जावे लागते, हे सर्व सविस्तरपणे मांडणी या पत्रामध्ये आहे. आणि याचा गंभीरतेने विचार खरोखर महाराष्ट्र राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या बाबतीत विचार करावा आणि ज्याप्रमाणे या लेटरमध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी शासन निर्णय जारी करावा. ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या रास्त आहेत. होमगार्डला सक्षम करण्यासाठी, त्याच्या कुटुंबाला सक्षम करण्यासाठी आणि आपली जी सुरक्षा यंत्रणा आहे ही व्यवस्थित करण्यासाठी ह्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या होमगार्डच्या पूर्ण होणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे, ते जरुरीचे असणार आहे. त्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. सर्व जे काही संबंधित अधिकारी आहेत किंवा मग राजकारणातले जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ जाईल अशी काळजी घ्या, जेणेकरून या विषयावर लवकरात लवकर निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील. आणि अशाच आशयाचं एखादं पत्र ज्या जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरती झाली नाही त्या जिल्ह्याचे जे काही विद्यार्थी आहेत आपल्या चॅनलवर ते कमेंट्स करत असतात, तर त्यांनीसुद्धा तिथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत, खासदार असतील, आमदार असतील, त्यांना भेटून अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावाने तुम्ही द्यायला पाहिजे. हा जो आशय आहे हा तुम्ही त्यांना दाखवा की अशा प्रकारचे पत्र लोकप्रतिनिधी पाठवत आहेत, तर तुम्हीसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरती झालीच नाही, होमगार्ड भरती घ्यावी किंवा होमगार्ड भरती व्हावी आणि इथल्या आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, यासाठी तुम्हीसुद्धा प्रयत्न करा, तुम्हीसुद्धा पुढाकार घ्या आणि अशा आशयाचे पत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठवा, असं तुम्हीसुद्धा त्या लोकप्रतिनिधींना सांगू शकता आणि त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला रोजगार मिळू शकते. अशा आशयाचं ही माहिती आहे, हा व्हिडिओ आहे. महत्त्वाची अपडेट होती. भरपूर दिवसांपासून आपण होमगार्डविषयी सातत्यानं व्हिडिओ अपलोड करत असतो. बाकीचे सुद्धा व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही बघत चला आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या सरकारपर्यंत पोचवण्याचं काम करा. विद्यार्थ्यांची एकी असू द्या, आंदोलनं, निवेदनं, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी निश्चित सोडवले जाऊ शकतात. ओके, महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोचलेली आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.